लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि थेट मुद्द्यावर येते। मंडळी, लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पोट कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो। इनफॅक्ट जेवल्या लगेच तुम्हाला झोपायचं नाही आहे, त्याचबरोबर खाण्याचं एक प्रमाण ठेवायचं आहे। आणि आता तुम्हाला मी यासाठी एक रामबाण उपाय सांगणार आहे आणि तो तुम्हाला मन लावून करायचा आहे। ही एकच अट आहे, कारण का 4 दिवस करून पुन्हा जर तुम्ही गॅप घेणार असाल तर करू नका, कारण तसं केलं तर तुम्हाला हवा तसा रिझल्ट देखील येणार नाही आहे। आणि हे जे काही मी आज सांगणार आहे ते सगळं तुमच्या किचनमध्ये अवेलेबल आहे। सो तुम्हाला विकत काहीच घेण्याची गरज नाही आणि मी स्वतः हे केलेलं आहे, याने फरक पडतो। फक्त तुम्हाला हे करत असताना फ्राईड फूड किंवा अति गोड पदार्थ जे आहेत ते टाळायचे आहेत। बघा, सिंपल लॉजिक आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है। आता जर तुम्हाला मेंटेन राहायचं असेल, पोट कमी करायचं असेल, 4 चौघात जर स्वतःचा हसू होऊन द्यायचं नसेल तर तुम्हाला तुमचे 100% हे द्यावेच लागणार। सो काय करायचं आहे सांगते। यासाठी तुम्हाला फक्त 4 इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत: जिरे, ओवा, बडीशेप आणि काळं मीठ। जिरं जे आहे ते पचन सुधारायला मदत करतं, गॅस कमी करतं आणि मेटाबॉलिझमला चांगलं असतं। ओवा म्हणजेच अजवाईन, तर ते जे आहे त्यामुळे पोट फुगणं असेल, अपचन असेल किंवा ॲसिडिटी असेल यामुळे कमी होते। आणि बडीशेप जी आहे ती आपल्या बॉडीला थंड ठेवते, डायजेशन सुधारते आणि भूक जी आहे ती आपली नियंत्रणात ठेवायला मदत करते। आणि काळं मीठ असतं ते खूप चांगलं असतं, पण ते प्रमाणात वापरणं खूप गरजेचं असतं। आता याचं काय करायचं आहे सांगते। तुम्हाला 4 चमचे जिरं घ्यायचं आहे, 4 चमचे ओवा, हे दोन्ही थोडंसं तुम्हाला गरम करायचं आहे गॅसवर। गॅस मोठा नका ठेवू, जास्त भाजायचं नाही आहे, फक्त त्यातून एक स्मेल आला तर ते इनफ आहे। यानंतर 2 चमचे बडीशेप तुम्हाला यामध्ये टाकून पुन्हा ते थोडं परतून घ्यायचं आहे। गॅस बंद करा, जे मिश्रण आहे ते थंड होऊ द्या। थंड झाल्यानंतर हे तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि मग शेवटी यामध्ये 1 चमचा काळं मीठ तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे। तर आता हे घ्यायचं कधी, तर रात्री जेवण झाल्यानंतर 1 तासानंतर किंवा थोडासा गॅप ठेवून तुम्ही 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये हे अर्धा ते 1 चमचा मिक्स करून तुम्हाला घ्यायचं आहे। 15 ते 20 दिवसात तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होणार आहे, जर तुम्ही हे कंटिन्युटी याची ठेवली तर। आणि हे घेत असताना तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचं डायजेशन जे आहे ते व्यवस्थित होतं आहे, पोट फुगणं कमी होतं आहे, तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल आणि प्रामाणिकपणे फक्त तुम्हाला ही गोष्ट करायची आहे। मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, नथिंग इज इम्पॉसिबल। आणि यासोबत जर शक्य असेल तर थोडाफार का होईना एक्सरसाइज करा। जॉब करत असाल तर तसाही तुमचा एक्सरसाइज होतच असेल ट्रॅव्हलिंगमध्ये, आणि जर घरीच असाल तर तुमचं कामामुळे का होईना थोडाफार वर्कआउट होतच असेल, तरीसुद्धा ट्राय करा 15 मिनिट एक्स्ट्रा काढून वॉक किंवा स्पेशली पोटाचे काही एक्सरसाइज तुम्हाला करता आले तर। यामुळे काय होईल, तुम्हाला लवकर रिझल्ट यायला मदत होईल। आणि व्हिडिओच्या शेवटी एक छोटीशी टिप: झोप चांगली ठेवा, स्ट्रेस लांब ठेवा, खाणं प्रमाणात ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।